मग काय सांगणार, काल महाविकास आघाडीच्या तिघही पक्षांमध्ये भांडणं झाली पाहायला मिळालं. त्या भांडणांमुळे एकीकडे शरद पवार नाराज आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक सुद्धा नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. आणि काँग्रेसने एकमेकांवर कुरबुडी करण्यात या ठिकाणी प्रकार सुरू झालेला आहे. हे बघा, ह्या युत्या जे झालेल्या आहेत मागच्या काळातही आम्ही सांगितलं होतं की हे न टिकणारी युती आहे. उद्धव ठाकरे हे कोणत्या विचाराचे होते, ते कोणामुळे तिकडे गेले. शरद पवारांची आणि अजितदादांची आपण जर या ठिकाणी गोष्ट पाहिली तर हे पक्ष एकाच विचाराचे होते, फक्त काही कारणास्तव वेगवेगळे झाले. काँग्रेसचा ठिकाणाच राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय की निकालामुळे एकमेकावर कुरघुड्या त्यांच्या आता सुरू झालेल्या आहे आणि काही दिवसानंतर हे पक्ष शिल्लक राहतील की नाही राहतील अशी परिस्थिती होणार आहे. ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींना एक तर तू राहतो का मी राहतो असं म्हणलं, आज ती त्यांची पप्पी घेत आहे. म्हणजे आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता आता वाटेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतायत. मग आपल्याला जर एवढंच होतं तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस सांगितलं होतं की आपण विचारधारा सोडू नका, त्याच वेळेस हे ऐकलं असतं तर आज हे दिवस त्यांना आले नसते. कदाचित हे त्यांच्या लक्षात आलं असेल म्हणून आता ते काँग्रेसची फारकत घेत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची फारकत घेते आहे. एक राष्ट्रवादीचे लोक नाराज होऊन नेतृत्व बदलण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे चित्र काही ठिकाण्यावर नाहीये. पुढच्या काळामध्ये डबडं वाजणार आहे.